तुम्ही रिअल स्टार तर होताच, पण आजकाल रील स्टार देखील तुम्ही झालात, कारण इतक्या रील तुमच्या आजकाल पाहायला मिळतात. अतिशय मोकळेपणानं दादा सगळ्यांशी व्यवहार करायचे. आणि खरं तर मी असं म्हणेन की ज्यावेळी त्यांचं व्यक्तिमत्व, त्यांचं नेतृत्व वेगळ्या क्षितिजाकडे चाललं होतं. एक असा काळ होता की ज्या काळामध्ये संघर्षाकडनं दादा स्थैर्याकडे गेले होते. स्थैर्याकडे गेल्यानंतर खूप स्वप्न ही त्यांना पूर्ण करायची होती. त्या दिशेनं पूर्ण दृढतेनं ते चालले होते. आणि निश्चितपणे त्यांचं नेतृत्व एका वेगळ्या क्षितिजावर जात असताना अचानक आपल्यातनं त्यांचं निघून जाणं हे खरोखर अत्यंत वेदनादायी आहे, अत्यंत दुःखदायी आहे आणि विश्वास न बसण्यासारखा आहे. खरं म्हणजे निश्चितपणे सुनेत्राताई असतील, पार्थ आणि जय असतील, पवार कुटुंब असेल, यांच्यावर तर हा आघात आहेच. पण दादांनी ज्यांना आधार दिला असे अनेक नेते आहेत की ज्यांना आज पोरकं झाल्यासारखं वाटतं. असे अनेक कार्यकर्ते आहेत की ज्यांना नेमकं कोणाकडे जावं असा प्रश्न या ठिकाणी उद्भवतो. आणि आमच्यासारखे अनेक मित्र आहेत की ज्यांना असं वाटतं की आता पाहायचं कुठे, कारण दादांसारखा एक मित्र, आणि केवळ मित्रच नाही तर मित्र असं म्हणेल की एखाद्या मुख्यमंत्र्यांना अर्थमंत्री कसा पाहिजे तर तो दादांसारखा पाहिजे की निर्धास्तपणे दादा येथे माहिती आहे हे सांभाळून घेतील, नीट आपली आर्थिक गडी ते बसवतील. अशा पद्धतीनं एक मनामध्ये ठाम विश्वास असताना, आणि खरं म्हणजे दादांनी तर यावर्षी आणि पुढच्या वर्षी अर्थसंकल्प मांडल्यानंतर एक नवीन रेकॉर्ड या महाराष्ट्रामध्ये तयार केला असता. अशा परिस्थितीमध्ये दुर्दैवाने आता तो अर्थसंकल्प मला मांडावा लागतोय. पण मला असं वाटतं की जी आर्थिक शिस्त या महाराष्ट्राला दादांनी शिकवली त्या शिस्तीतच तो अर्थसंकल्प मांडण्याचा प्रयत्न आम्ही करेन. आणि आपण सगळे मिळून दादांचे जे स्वप्न आहेत, त्यांचे जे गुण आहेत, त्यांचा जो गुणवत्तेचा आग्रह आहे, क्वालिटीचा आग्रह आहे, सकाळपासनं रात्रीपर्यंत न थकता काम करण्याची त्यांची जी जिद्द आहे, ही प्रत्येक गोष्ट आपण सगळे अंगीकारू. आणि मला असं वाटतं की दादांची स्वप्न पूर्ण करणं आणि या महाराष्ट्राला पुढे नेणं हीच खऱ्या अर्थानं त्यांना श्रद्धांजली ठरेल. तुम्ही